नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. 11 जुलै 1997 रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व इथे जे दलितांचं अमानुष हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 10 दलित स्त्री आणि पुरुष त्यांचा बळी घेतला गेला, त्यांच्या हत्या झाल्या आणि जवळजवळ 26 लोक यांना गंभीर जीव घेण्याच्या जखमा झाल्या. त्या घटनेचा आज 29वा स्मृती दिन आहे. एकोणतीस वर्ष होऊन गेलेली आहेत आणि माझ्या डोळ्यासमोर अगदी 11 जुलै 1997ची घटना तशीच्या तशी उभी आहे. काहीही फरक पडलेला नाही दलित हत्याकांडांच्या मध्ये. त्याच्यानंतर अनेक हत्याकांड घडली, ज्याच्यामध्ये खैरलांजीचं एक अत्यंत भीषण हत्याकांड आहे, जवखेडचं आहे, सोनाईचं आहे, जामखेडचं आहे, नितीनागेचं. आणि आता तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे. संपूर्ण देशभर दलित आदिवासींवर इतके अमानुष अत्याचार होत आहेत, इतके हत्याकांड होत आहेत. सगळं जे माध्यम आहे, प्रसिद्ध माध्यम, हेच सध्याच्या मनुवादी शासनाच्या ताब्यात असल्यामुळे, ब्राह्मण्यवादी शक्तीच्या ताब्यात असल्यामुळे असंख्य हत्याकांडांच्या बातम्या सुद्धा येत नाहीत. रमाबाई आंबेडकर नगरचं जे हत्याकांड आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. आजही तुम्ही पाहाल महाराष्ट्रात, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, आणि दक्षिणी राज्यांच्या मध्ये सुद्धा किंवा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित, आदिवासी, अगदी मुसलमान यांच्या हत्याकांडांचं प्रमाण अगदी भयावहरित्या वाढलेलं आहे. म्हणजे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो जो आहे सरकारचाच, त्यांनी जे संसदेमध्ये जी आकडेवारी दिली आहे, त्याच्यातूनच स्पष्ट झालेलं आहे की या हत्याकांडांचं, अत्याचारांचं, हत्यांचं प्रमाण, ज्याच्यामध्ये बलात्कार सुद्धा आहे, सामूहिक हत्याकांड आहेत, हे वाढलेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की एकूणच जेवढ्या संवैधानिक ज्या संस्था आहेत, शासन प्रशासनाची जी संवैधानिक अंग आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जमातीकरण झालेलं आहे. न्याय व्यवस्था त्याच्यातून सुटलेली नाही. त्यामुळं दलित हत्याकांडांच्या मध्ये किंवा आदिवासींच्या हत्याकांडांच्या मध्ये संविधानाला अभिप्रेत असलेला जो न्याय आहे तो मिळेलच याची आता खात्री नाही. अशा वेळेला एकूणच या देशातलं लोकतंत्र, संविधान, मानवी मूल्य धोक्यात आलेली असताना सर्व शोषित, गरीब, कष्टकरी या सर्व वर्गाने जाती धर्माच्या
अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपला देश अत्यंत घातक अशा अवस्थेतून चाललेला आहे. अमेरिकेमध्ये एक संस्था आहे जिचे प्रमुख जे आहेत ते स्टॉन्टन ग्रेगरी म्हणून आहेत. ग्रेगरी स्टॉन्टन जेनोसाइड वॉच नावाची, म्हणजे जगभर कुठे हत्याकांड होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून असते ती संस्था. त्या संस्थेचं असं म्हणणं आहे की धर्मांधतेचं विष आपल्या देशामध्ये इतकं पसरवलेलं आहे, म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात आणि दलितांच्या विरोधात, आणि त्यातही दलितांच्या मधल्या आंबेडकरवाद्यांच्या विरोधात हे विद्वेषाचं विष इतकं पसरवलेलं आहे की या देशामध्ये कधीही मोठ्या प्रमाणात नरसंहार किंवा भीषण अशी हत्याकांड होऊ शकतात, यादवी होऊ शकतो. त्यामुळे ज्यांची मानवतेवर, मानवी स्वातंत्र्यावर, समानतेवर, बंधुतेवर आणि अहिंसेवर, प्रेमावर निष्ठा आहे, त्या सर्वांनी आता जागरूक राहिलं पाहिजे. आणि हे विष जे पसरवलं तुम्ही बघताच होत ना सगळीकडे काय काय चाललेलं आहे. बघा, असा भारत नव्हता कधी, असा भारत नव्हता. आणि ही जी विषवल्ली भारतात वाढलेली आहे तिचा प्रतिरोध करायची ताकद फक्त जनतेमध्ये आहे. जनतेने धर्मांधता, धार्मिक अभिनिवेश किंवा प्रत्येकांच्या अस्मितांचं राजकारण, समाजकारण करण्याच्या पेक्षा या देशामध्ये मानवी मूल्य कशी रुजतील, बरं का, एक संवैधानिक शांतता कशी नांदेल, या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्रित येऊन जाती जातीत, धर्माधर्मात सलोखा आणि संवाद निर्माण करण्याची गरज आहे. प्रभाबाई आंबेडकर हत्याकांड हे एक ठळक असं उदाहरण तुम्हाला सांगतो. हिटलरनं जर्मनीमध्ये ज्यूंचं जे अमानुष हत्याकांड केलं, 60 लाख ज्यू सुद्धा मारलं त्याने कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये. त्याच्यामध्ये एक ऑस्टविश नावाची एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होता पोलंडमध्ये. त्याचं म्युझियम बनवलेलं आहे. अजूनही तुम्हाला जाऊन ते पाहता येतं का कशा पद्धतीने गॅस चेंबर्समध्ये ज्यूसनं मारलं अमानुषपणे. खैरलांजीमध्ये काय झालं, आपल्या देशातलं प्रत्येक गाव वेगवेगळ्या अवस्थेबद्ध खैरलांजी आहे. शहरांच्या मधल्या सुद्धा ज्या दलितांच्या वस्त्या आहेत त्या सुद्धा शहरी भागातल्या गाव कुसाबाहेरच्याच वस्त्या आहेत. त्यामुळं या देशातली जी जाती व्यवस्था आहे, जी हजारो वर्षापासून इथे शोषणाची, अत्याचाराची, जुलमाची सगळ्यात मोठी भयानक व्यवस्था आहे, ती व्यवस्था संपवल्याशिवाय, बाबासाहेब म्हणतात ना, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट झाल्याच्या शिवाय हा देश कधीच सुसंस्कृत आणि
काय म्हणतात त्याला की एक संविधानाला अभिप्रेत असलेला मानवी समाज निर्माण करू शकला. रमाबाई आंबेडकरांचं हत्याकांड हे ठळक उदाहरण आहे की जर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये शासन भाजपा आणि शिवसेना युतीचंच होतं. नंतर काय काय झालं मी त्याच्या इतिहासाच्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. आज त्या शासनाचंच अधिक विकृत स्वरूप असलेलं शासन सध्या आपण केंद्रात पण भोगतोय आणि राज्यातही भोगतोय. त्यामुळं हा देश फक्त फुले शाहू आंबेडकरांचा विचारच वाचू शकतो. मला दुःखाची गोष्ट ही वाटते की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत घेत आणि स्वतःला आपण फार कट्टर आंबेडकरवादी आहोत असा आभास निर्माण करणारी जी मंडळी आहेत, ज्यांच्या हातामध्ये पण निळा बावटा असतो, निळा झेंडा असतो, सगळी RSSच्या दावणीला बांधलेली आहेत. त्यामुळे रमाबाईच्या वेळेला जे संकट भर जे झालं, जे हत्याकांड झालं, त्यावेळेला जी भीषण परिस्थिती होती तिच्यापेक्षाही 100 पट जास्त भीषण परिस्थिती आज आहे. त्याच्यापासून आपण धडे घेतले पाहिजेत. कसं आहे की नुसत्या बाबासाहेबांच्या मूर्त्या उभ्या करून, ज्योतिबांची की शाहू महाराजांची नुसती प्रतीकं नाचवून आणि घोषणा देऊन काय बदल नाही होणार. त्यांना अभिप्रेत असलेला समाज आणि व्यवस्था निर्माण करण्याच्यासाठी या शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिकतेची शत्रू असलेली जी विचार प्रणाली, जी फक्त विष पसरवते, विद्वेष पसरवते, धार्मिक उन्माद पसरवते, त्यांना रोखता येणार नाही. आज काही लोक आता ज्या पद्धतीने मुस्लिमांची लिंचिंग झालेली आणि त्यांच्याबद्दल जे विद्वेषाचं नफरतीचं वातावरण तयार झालेलं आहे, ते जात्यामध्ये आहेत आणि बाकीचे आता सगळे सुपात आहेत. या देशात काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. आपला देश हा सार्वभौम राहिलेला नाही. मनुवाद्यांचं, ब्राह्मण्यवाद्यांचं आणि कॉर्पोरेट शाहीच्या संयोगातून निर्माण झालेलं एक फॅसिस्ट शासन आलेलं आहे. आपला देश अमेरिका आणि इस्रायलचा गुलाम झालेला आहे, वसाहत झालेला आहे. त्यामुळं हे हत्याकांड कदाचित मला असं वाटतं भविष्याच्या पोटामध्ये काय आहे ते आपण काय सांगू नाही शकत, पण मोठी हत्याकांड सुद्धा होऊ शकतात मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी सावध राहा, सावध राहायचं पाहिजे. अहिंसेचे आपण सगळेच बुद्धाला मानणारे लोक आहोत, अहिंसेला मानणारे लोक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अहिंसेचा उद्घोष जे सशक्त असतं त्यांना शोभतो. दुर्बलांनी अहिंसेचा गजर करणं म्हणजे तो एक काय म्हणतात त्याला की एक विलाप असतो. त्याला काय अर्थ नाही. तुमचे शत्रू ओळखा, तुमचे मित्रही ओळखा. हे साधं सुद्धा संकट नाही. हे देशाच्या लोकशाहीवर, संविधानावर, मानवी मूल्यांवरचं संकट आहे. ते दूर करायचं असेल तर सगळ्या कष्टकरी शोषित समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतरी हत्याकांड सातत्यानं घडत राहतील असा धडा आणि इशारा रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडाने 29 वर्षापूर्वी दिलेला आहे. त्याच्यानंतर मग 32 टोलाचा हत्याकांड त्याच वर्षी झाला. कितीतरी हत्याकांड झाले.
अजूनही वेलचीचं जे हत्याकांड झालं इंदिराजी असताना त्याच्या आरोपींना काय झालेलं नाही. इथे आम्ही रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी न्याय सहाय्यक संघर्ष समिती स्थापन केली होती. आमच्या ताकदीनुसार कुवतीनुसार रमाबाई आंबेडकर नगरच्या सर्वच जनतेच्या वतीनं त्यांच्या सहभागानं या हत्याकांडानंतर उद्भवलेली जी परिस्थिती आहे तिच्या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची आंदोलन न्यायिक लढे लढून खूप मोठं मार्गक्रमण केलं. गुंडेवर कमिशनचा रिपोर्ट आला. उलट ज्याने हत्याकांड घडवलं तो मनोहर कदम जो त्याचं नाव पण घ्यायची इच्छा नाही त्याला जन्मठेपेची शिक्षा पण झाली. पण तुम्हाला एक सांगतो मी इथली जी सगळी व्यवस्था आहे ही जातीबद्ध व्यवस्था. मनोहर कदमला सजा ठोठवण्याच्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न केले परंतु त्याला वाचवणारी ही इथली शासन व्यवस्था. आजही त्याची केस प्रलंबित आहे उच्च न्यायालयामध्ये. तिचा मागोवा आम्ही घेऊच. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की दलित हत्याकांडांच्या बाबतीत कुठलाही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असू दे की भाजप असू दे की राष्ट्रवादी असू दे, सगळ्यांचा दृष्टिकोन सारखाच आहे. काँग्रेस ही सौम्य अशी भाजप आहे आणि भाजपा ही सौम्य अशी काँग्रेस आहे. त्यामुळे दलितांना न्यायालयामध्ये न्याय नाही मिळत. त्यासाठी एक एक पर्यायी न्यायालयीन प्रक्रिया निर्माण करावी लागेल तरच या हत्याकांडामध्ये काही प्रमाणात तरी आपण त्याच्यामध्ये हे आणण्याचा प्रयत्न करू शकतो, थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. थांबतील जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, जातीय विद्वेष आहे तोपर्यंत अत्याचार होणारच. जय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.